पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील सत्रामध्ये आपण तुषारजी सोनावणे यांचा आवाज ऐकला। चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या। स्पर्श 11 मीरा रोड आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड या दोन संघांमध्ये आजच्या रजनीमधील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत यशस्वी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेश दादा मात्रे, निलेश दादा चव्हाण, मनीष दादा मात्रे, चेतन दादा पाटील, भावेश दादा मात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले जिग्नेश दादा यांच्यावरती गुणगान गाणारं संगीत आपण पहिल्या रजनीपासून ऐकतोय आणि खऱ्या अर्थाने त्या संगीतानं संपूर्ण मैदानावरती क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून ठेवणारं संगीत आपण ऐकतोय। आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सर्व संघांनी चांगल्या दर्जाचं क्रिकेट दाखवलंय। पंचांची भूमिका देखील चांगली पाहायला मिळाली आणि समालोचन देखील खूप चांगलं पाहायला मिळालं। खरं तर जयजी भोसले सरांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकला। तुषारजी सोनावणे यांचा देखील आवाज ऐकतोय आणि उद्या देखील आपण इतर समालोचकांचा देखील आवाज या क्रीडा स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत। जाऊया मॅचच्या दिशेने। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। तर नक्कीच कल्पेशजी भोईर हे देखील आपल्याला जॉईन होत असताना या मॅच साठी एक उत्कृष्ट समालोचक। खरं तर वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी समालोचन करण्यासाठी सुरुवात केली आणि तदनंतर जर पाहिलं तर एक मोठ्या वर्तमानपत्राचे ते पत्रकार देखील आहेत। खूप चांगले लेख देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो। लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये असे दिग्गज समालोचक कल्पेशजी भोईर सर देखील आपल्याला जॉईन झाले। त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये वेलकम करूया आणि या पहिल्या सत्रासाठी देखील त्यांचा आपण आवाज ऐकूया। या मॅच मध्ये पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार हो आमिर साठी। यावेळेस पहिला तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका खेळला इनटू द गॅप। बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावांसाठी येतोय चौकार। कीपरच्या अगदी मधून वेगाने चढू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना नशिबाचा चौकार मिळाला आमिर दाफेदारला। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती। कल्पेशजी भोईर आपल्याला जॉईन झालेत आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत। कल्पेशजी दिशांत खरोखरच एक चांगली सुरुवात केली आहे। दोन्ही मीरा भाईंदरचे संघ आहेत आणि दोन्ही मीरा भाईंदरचे संघ असल्याने एकमेकाचे डावपेच नक्कीच दोन्ही संघांना माहिती असणार आणि तोच प्रयत्न सध्या सुरुवातीपासूनच आपल्याला या सामन्यामध्ये दिसून येतोय। चांगली सुरुवात पाहायला मिळते। खरं तर सुरुवातीपासून आक्रमण आमिर दाफेदार करतोय। त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत। रोहितच्या विरोधात आक्रमण ज्या रोहितनं या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्याच्या विरोधात धावा येत आहेत या मॅच मध्ये। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज तयार। स्विच करण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नदीने पाहिले आणि पायचीच्या सुरुवात मोठी विकेट। ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल। अगदी जर पाहिलं तर स्विच करण्याचा प्रयत्न समोर सापडलाय आमिर दाफेदार आणि ते प्लम एलबी सापडलाय। वाह काय डिसिजन आहे। पंचांचं कौतुक करावं लागेल। अगदी समोर सापडलाय। एक्झॅक्टली खरोखरच अतिशय चांगला निर्णय आपल्याला बघायला मिळाला पंचांच्या माध्यमातून। कारण की एक जो खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळाला की 2 चेंडूवर 2 चौकार आलेत। हा एक अति उत्साह तिथे बघायला मिळाला आणि तो अति उत्साहानेच त्याचा एकंदरीत फलंदाजाचा घात केलाय असं मला म्हणावं लागेल या क्षणाला। कारण की आपण बघतोय उपमुख्यमंत्री चषक 2025चा हे पर्व दुसरं आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये
अतिशय चांगल्या पद्धतीने सामने रंगतात आणि दोन्ही मेरावडीचे संघ आहेत, दोन्ही भाईंदर परिसरातील संघ आहेत. त्यामुळे दोन्ही संघाने एकमेकांचे चांगले डावपेच आपल्याला माहिती आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीचा खेळ करणं हे निश्चितच आपल्या अंगलट येऊ शकतं. ही पूर्वकल्पना नक्कीच त्या खेळाडूच्या अंगलट माहिती असेल. मात्र कदाचित त्या खेळाडूने हा प्रयत्न केला असेल की पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा कशा जमवता येतील याकडे त्याने फोकस केला असावा, असा एक निश्चित रूपाने अंदाज आहे. एक्झॅक्टली. खरं तर मोठा फटका खेळण्याचं औदार्य या ठिकाणी जर पाहिलं तर आमिर दाफेदारनं केलं होतं आणि इथे जर पाहिलं तर स्विच करण्याचा प्रयत्न केला आणि पायचीच्या स्वरूपात मोठी विकेट या मॅचमध्ये रोहितनं मोठी विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज उबेद खान मुन्ना त्याच्या बॅटमधून मागील 2 सामन्यामध्ये खोऱ्याने धावा आलेत. तोच फलंदाज मैदानावरती आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला डीपेन राठोड तो मैदानावरती दाखल झाला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 8 या आकड्यावरती. पंचांची भूमिका खूप चांगली राहिली आहे या स्पर्धेमध्ये. रुपेश मेस्त्री सरांना आपण पाहतोय, विरल नायर सरांना, विशालजी नाईक सर, ललितजी भोईर सर, खूप चांगली पंचांची भूमिका राहिली आहे. खोलात टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे, फक्त सिंगल मिळते. इथे नो बॉल देखील आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरसपच्या स्वरूपात नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली स्पर्धा इथे रंगताना दिसते आपल्याला. एक खरं तर रजनी स्पर्धा म्हटल्यानंतर एक वेगळा उत्साह निश्चितच पहिल्या दिवसापासून मी म्हणतोय की उल्लेख करतोय की या स्पर्धेला निश्चित रूपाने जसा जसा दिवस हा पुढे सरकेल तसे तशी ही स्पर्धा आणखी उत्साहमय कशी होईल याकडे आयोजकांचं चांगलं लक्ष आहे. आमचे सगळे जे सहकारी मित्र आहेत, जिग्नेश म्हात्रे असेल, त्यानंतर निलेश चव्हाण असेल, त्यानंतर चेतन पाटील, मनीष म्हात्रे, भावेश म्हात्रे, सर्व टीम अतिशय बारकाईने या गोष्टीकडे लक्ष देत आहे. कारण की आताच आपण बघतोय की चांगल्या पद्धतीच्या पंचांची निवड असेल, समालोचक असेल, जयेश भोसले सरांचा आपण मगाशी आवाज ऐकला, अतिशय अप्रतिम आवाज निश्चित रूपाने आपल्याला बघायला मिळाला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाच्या मागे लॉंग स्टॉप क्षेत्र क्लिअर करतोय का, एक धाव मिळाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र निश्चित पंच इशारा करतायत हा 4 धावांसाठी चेंडू निघून गेला. अतिशय चांगली सुरुवात आहे. दोन्ही मीरा रोडचे संघ आहेत, आमने सामने लढतायत. काही झालं तरी मीरा भाईंदर मध्ये चषक आलं पाहिजे हा एक इरादा दिसतोय दोन्ही संघांचा. हेच स्पष्ट केलंय असं म्हणावं लागेल निशांत. तर नक्कीच नशिबाचा चौकार मिळालाय. खरं तर बॅटची आतली कड लागली होती, त्या ठिकाणी फाईन लेगला फिल्डर होते आणि त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. पहिल्या षटकामध्ये कल्पेची धावा येत आहेत. खरं तर 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विकेट जरूर आली आहे परंतु धावा येत आहेत. खरं तर ही गरज आहे, लक्षात घ्या. कारण की आपल्याला पॉवर प्लेचे षटक कशासाठी मिळत आहे तर ते आपलं फायदेशीर कसं ठरेल याचा विचार निश्चित रूपाने संघनायकाने केला असावा आणि तोच प्रयत्न सलामी पासून होता. यावेळेस अपीलचा जरूर केला गेलाय आणि पंचांचा हा बोट आकाशाकडे उंचावलाय आणि गडी बाद होत आहे. महत्वपूर्ण विकेट आणि कुठेतरी हा दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने निर्माण केलाय असं म्हणावं लागेल. यावेळेस बघितलं आपण, मात्र काय घडलंय बघूया. निश्चित रूपाने आमचे पंच त्या ठिकाणी दर्शवतील. मात्र पंचांचं बोट आकाशाकडे उंचावला गेलाय, गडी बाद झालाय आणि दुसरा हादरा बसतोय, दुसरा हादरा बसलाय. आणि पहिल्या षटकामध्ये निशांत एकंदरीत आपण विचार केला तर पहिल्या षटकाची सुरुवात कशी, नेहमीच आपण समालोचन करताना एक गोष्ट नेहमीच लक्षात घेतो की संत सावध गतीने सुरुवात होत असते. मात्र या ठिकाणी सुरुवातीपासूनच आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय रॉयल स्टनर या संघाकडून. कारण की आज उबैद खानचा वाढदिवस आणि उबैद खानने वाढदिवस कसा साजरा करावा हे निश्चितच मगाशी दाखवून दिलं. अर्ध्या शतकात धडकावलाय, निश्चितच हा वाढदिवस त्याच्या लक्षात राहील असा ही स्पर्धा आहे उपमुख्यमंत्री चषक 2025 ची. कारण की परवा दुसऱ्यामध्ये तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि खरोखरच अतिशय चांगलं नियोजन, चांगलं आयोजन आणि सगळ्यांचं चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभतंय. कुठलीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य फार महत्वाची गोष्ट असते निशांत, आणि या स्पर्धेला सगळ्यांचं चांगलं सहकार्य लागलंय. आमचे सगळे सहकारी मित्र या स्पर्धेला पूर्णतः झोकून देत आहेत आणि त्यामुळेच ही स्पर्धा आपल्याला यशस्वी होताना दिसत आहे. यशस्वी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं आयोजनाने करत असताना या स्पर्धेकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित केलंय. सर्वांनी तनमन धन अर्पण केलंय. विशेषतः आपण कौतुक करूया जिग्नेशदादा म्हात्रे, तदनंतर भावेशजी म्हात्रे, मनीषजी म्हात्रे, चेतनजी पाटील आणि निलेशजी चव्हाण यांचा देखील उल्लेख करावा लागेल. खूप चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलंय. हो, खोलात टाकला होता यावेळेस पहिला तर फक्त चेंडूला दिशा दिली, फिल्डर आहे तिथे आणि ते सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 15 धावा.
पहिल्या षटकामध्ये 15 धावा कल्पेची आपण धाव फलकावरती पाहतोय. एक आश्वासक सुरुवात या मॅच मध्ये रॉयल स्टनर मीरा रोड या संघाने केली आहे. जरूर 2 विकेट बाद झालेत, परंतु धावा आलेत या षटकामध्ये. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. निश्चितच खरोखरच एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मात्र एक दुसरी गोष्ट तुम्ही निशांत एक लक्षात घेत नाहीत की 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय यष्टिरक्षण करणाऱ्या संघामध्ये. ही गोष्ट नक्कीच बघायला मिळाली आपल्याला. जो संघ क्षेत्ररक्षण करतोय त्या संघाची जी जमेची बाजू काय असेल तर विकेट्स घेणं. एखाद्या संघावर जर दबाव निर्माण करायचा झालाच तर तो कशा पद्धतीने करावा, तर विकेट्स जाणं महत्वाची गरजेची गोष्ट असते. आणि महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये जे यश आलंय ते निश्चित रूपाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या बघा एक चांगली सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. मात्र 15 धावा जरूर या ठिकाणी धावफलकावर टेपलेल्या आहेत आणि आतापर्यंत अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. मात्र सामना कशा पद्धतीने झुकतोय ही देखील पाहणं फार रंजक तर ठरणार आहे. इथे उपस्थित सर्व क्रीडारसिक आतापर्यंत जे क्रीडारसिक थांबलेले आहेत आणि जे काही क्रीडारसिक अजूनही व्हॉट्सअप यूट्यूब या माध्यमातून जी स्पर्धा बघतायत त्या सगळ्यांचं निश्चितच पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. ओव्हर टू निशांत. यावेळेस पाहिलं तर पहिलाच बॉल आणि यावेळेस मोठा फटका इजरार खानच्या बॅट मधून. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला सरळ पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार श्रीकांत अण्णा यांच्या विरोधात ठोकलाय हा दर्जेदार फटका. निश्चित रूपाने एक जबरदस्त फटका बघायला मिळाला आपल्याला. कारण की जवळपास मध्यरात्र झालंय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की मध्यरात्रीमध्ये अतिशय सुबक फटका बघायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून आणि प्रेक्षक देखील अशाच फटक्यांची एकंदरीत वाट पाहत होते आणि तो फटका बघायला मिळाला. निश्चितपणे ही उत्साहाची गोष्ट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फटका फर्स्ट लाईन फिल्डर पोहोचतील का? पोहोचलेत, परंतु झेल कंप्लीट होत नाहीये. इजरार खानच्या बॅट मधून धावा येत आहेत आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार या षटकामध्ये. आता खरं तर या मॅचला कसं म्हणावं हा देखील प्रश्न मला या ठिकाणी पडलाय. खरं तर निश्चित रूपाने आक्रमकता दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो निश्चित रूपाने केला गेलाय. कारण की पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा अपेक्षित होत्या त्या धावा आल्या आणि त्यानंतर सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा कुठल्या गेल्या. निश्चित रूपाने अतिशय चांगला खेळ सुरू आहे तो म्हणजे रॉयल स्टनर या संघाचा. आता मात्र स्पर्श 11ला कुठेतरी विचार करावा लागतोय की आपल्याला या संघाला कसं रोखायचं आहे, कशा पद्धतीने रोखायचं आहे. रोखायचं एकच तर तुम्हाला विकेट्स घ्यावा लागतील तरच या संघाला निश्चित रूपाने रोखलं जाऊ शकतंय. महत्वाचा गोलंदाज आहे श्रीकांत शेट्टी अण्णा आणि त्याच्या विरोधात इजरार खान आक्रमण करतोय. कारण मागील 2 चेंडूवरती 10 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला. वेगाचा वापर केलाय. वेगवान चेंडू होता. भन्नाट वेगाने हा चेंडू टाकलाय आणि हा चेंडू कल्पेची डॉट आलाय. अशाच प्रकारे चेंडू टाकावे लागतील या षटकामध्ये श्रीकांत शेट्टी अण्णा यांना. निश्चित रूपाने श्रीकांतला अशाच पद्धतीची गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. कारण की जसा चेंडू निर्धाव जाईल तसा समोरच्या संघावरील दबाव वाढत जाईल आणि तो दबाव जर सुरुवातीपासून निर्माण केला तर निश्चित रूपाने तो ज्यावेळेस संघ हा क्षेत्ररक्षणासाठी उतरेल त्यावेळेस तो दबाव कायम ठेवता येऊ शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा श्रीकांत शेट्टी. मागील चेंडूवरती त्यांनी इम्प्रेस केलं. सुरुवातीला 2 मोठे फटके त्यांच्या विरोधात आलेत, परंतु इजरार खान देखील थांबणार नाही. या मॅच मध्ये धावा बनवण्याचा तेही प्रयत्न करतील. ओव्हर द विकेट. हो यावेळेस इजरार खानच्या बॅट मधून सुपर अतिशय चांगला फटका मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार 6 धावा. अतिशय चांगला फटका बघायला मिळाला आपल्याला आणि प्रेक्षक देखील वाट बघतायत चौबाजूने की हा फटका कधी आम्हाला बघायला मिळतोय. आणि हा षटकार 6 धावा उपमुख्यमंत्री चषक 2025 मधला आपल्याला बघायला मिळतोय. यापूर्वी देखील अतिशय चांगले सामने रंगलेले आहेत आणि आतापर्यंत 2 अर्धशतकं देखील या मैदानावर झळकली आहेत. ही निश्चितच आनंददायी बाब आहे. कारण की या पालघर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ज्या स्पर्धा घडलेल्या आहेत त्या स्पर्धेतील ही सगळ्यात महत्वाची आनंददायी स्पर्धा कुठली असेल तर ती बाईकची स्पर्धा. नक्कीच चर्चेमध्ये असलेली स्पर्धा आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये भिवंडी ठाणे परिसरातील संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले, परंतु इजरार खान काय जबरदस्त बॅटिंग करतायत. कारण त्यांच्या बॅटमधून षटकार येतात. कल्पेशजी इथे जर पाहिलं ना तर महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर इजरार खानने या मॅचमध्ये जबाबदारी घेतली आहे आणि जबाबदारीची जाणीव त्यांना ठाऊक आहे आणि या मॅचमध्ये ते चांगली बॅटिंग करतात. तुझ्या मताशी मी निश्चित रूपाने सहमत आहे. कारण की जबाबदारी स्वीकारणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही आयुष्यात स्वीकारा किंवा कुठल्या गोष्टीमध्ये
जो जबाबदारी स्वीकारतो ना तो खऱ्या अर्थाने यशस्वी होतो आणि तो यशस्वीरित्या दाखवला गेलाय. षटकार 6 धावा, अतिशय जबरदस्त फटकेबाजी आणि ही गरज आहे आणि खऱ्या अर्थाने जबाबदारी काय असते ना याची जाणीव करून दिली निशांत या फलंदाजाने. त्याचं कौतुक आहे. अगदी ढगातच मारलाय हा बॉल. ढगाला लाइटिंग लावणारा षटकार आलाय इजरार खानच्या बॅट मधून. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. षटकार आणि चौकारांची सरबत्ती करतोय श्रीकांत शेट्टी अण्णा. महत्वाचा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात कल्पेचे गोलंदाज आक्रमण. जरी महत्वाचा असला तरी जबाबदारी स्वीकारणं देखील तितकाच महत्वाचं आहे. हे विसरून चालणार नाही निशांत. ऍब्सोल्युटली. कारण या मॅच मध्ये जी जबाबदारी स्वीकारली आहे ती जबाबदारीची जाणीव पूर्णपणे इथे जर पाहिलं तर इजरार खानला चांगली बॅटिंग करतो. या षटकामध्ये 22 धावा आलेत 5 चेंडूवरती. काय जबरदस्त बॅटिंग. संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बघा मगासपासून आपण धावसंख्येकडे लक्ष दिलं नव्हतं. मगाशीच मला उल्लेख केला की 37 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. निश्चित रूपाने ही चांगली धावसंख्या आहे आणि निश्चित रूपाने आव्हानात्मक असेल ही समोरच्या संघाची धावसंख्या असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही आहे. यावेळेस खरोखरच सन्मानजनक पद्धतीने खेळलाय. स्ट्रेट टू द बॉलर. हा चेंडू निर्धाव गेलाय आणि चांगल्या चेंडूची समाप्ती. 2 षटकं संपले. 37 धावा. चांगल्या आस्किंग रन रेटनं समोर पुढे सरकताना दिसतो आपल्याला आणि खरोखरच एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. म्हणजे जवळपास जर आपण विचार केला तर निश्चित रूपाने 18.50च्या सरासरीने हा संघ आता पुढे सरकतोय निशांत. चांगली धावसंख्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 37 धावा या मॅच मध्ये बनवल्यात. इजरार खान 6 चेंडूचा सामना केलाय. त्याच्या बॅट मधून 23 धावा. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि खरं तर आणखी 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला बी फास्ट. जास्तीचा वेळ खर्च करू नका. लगेच सामन्याला सुरुवात करा कारण आजच्या रजनीमधील हा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 2 रजनीमध्ये जर पाहिलं तर पहिल्या रजनीमध्ये अक्षित 11 टेंबोली हा संघ टॉप 4 मध्ये दाखल झालाय. कालच्या रजनीमध्ये जर पाहिलं तर टीम 94 धानीव संघ आणि आजच्या रजनीमध्ये मीरा रोडचा संघ जाणार आहे. परंतु स्पर्श 11 मीरा रोड जाईल की रॉयल स्टनर मीरा रोड हे देखील आपल्याला पाहावं लागेल कारण चांगली झुंज मैदानावरती सुरू आहे. एका बाजूला इजरार खान काय जबरदस्त बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट मधून खूप चांगल्या धावा या मॅच मध्ये आल्यात. धाव फलकावरती धावा 37 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती संघाचा कॅप्टन अश्विन आलाय. अश्विनला इथून कमबॅक करावं लागेल. खरं तर विकेट घ्याव्या लागतील. दबाव टाकावं लागेल. चेंडू डॉट देखील टाकावं लागतील या मॅच मध्ये कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 37 धावा आलेत आणि कुठेतरी त्या धावा टोचत असतील स्पर्श 11 मीरा रोडला कारण श्रीकांत शेट्टी अण्णा हा महत्वाचा गोलंदाज होता आणि त्याच्या विरोधात 22 धावा या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अश्विन. स्ट्रायकिंग एंडला दीपेन राठोड. मागील मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती. त्यांनी आक्रमकता दाखवली होती. तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार अश्विन या मॅच मध्ये. पहिलाच बॉल. हो यावेळेस फुलटॉस बॉल. यावेळेस पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर होते परंतु त्यांना बीट करून बॉल जातोय डीप बॅकवर्ड. पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी दीपेन राठोडच्या बॅट मधून येतोय चौकार. बघा प्रत्येक षटकाची जी सुरुवात केली ती अफलातून सुरुवात झाली निशात. एकंदरीत जर आपण तिन्ही षटकांचा खेळ बघतोय पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं रोहित गोलंदाजीला आला. चौकार आला. त्यानंतर श्रीकांत गोलंदाजीला आला. षटकार आला आणि आता अश्विन गोलंदाजीला आला आणि चौकार आला. ही अफलातून सुरुवात म्हणावी लागेल कारण की आम्ही देखील काही कमी नाहीये हे निश्चित रूपाने मिरावड संघाने दाखवून दिलंय. दोन्ही जरी मिरावडचे संघ असले तरी एकमेकांचे डावपेच एकमेकांना माहीत असले तरी देखील चांगल्या पद्धतीचा खेळ होतोय आणि एक चांगली सुरुवात करून देत आहेत. ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. ही विसरून चालणार नाही. यावेळेस पहिला तर खोलवर टप्प्याने चेंडू होता. मिड ऑफला खेळलेत परंतु लॉंग ऑफ वरून आकिब त्या ठिकाणी पोहोचतेत. फिल्डिंग चांगली करतायत. तिथे 1 धाव मिळते दीपेन राठोडला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती धाव फलकावरती 42 धावा. चांगल्या स्थितीमध्ये रॉयल स्टनर मीरा रोड संघ पाहायला मिळतोय. आजच्या रजनीमध्ये जर पाहिलं ना तर कोणत्या संघाने जास्त इम्प्रेस केलं असेल ना तो संघ आहे रॉयल स्टनर मीरा रोड. कारण दोन्ही सामने जर पाहिलं तर समोरच्या संघाला पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं. याही मॅच मध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळते कल्पेशजी. निश्चितच खरोखरच अफलातून फलंदाजी कारण की सुरुवातीलाच आपण बघितलं की या स्पर्धेतील सर्व उच्चांक गाठण्याचं काम कोणी केलं असेल तर निश्चित रूपाने रॉयल स्टनर या संघाने केलाय आणि तोच प्रयत्न या स्पर्धेमध्ये आतापर्यंत राहिलेला आहे. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी बघायचा. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळलेले आहेत. बघायचं काय घडतंय आणि निश्चित रूपाने हा चेंडू काय घडलंय थर्ड अंपायर चेक करायला त्यांनी निश्चित रूपाने सांगितलेलं आहे. वाईटचं हाईट स्वरूपामध्ये. यस
तिसरे पंच बेमरसाठी त्या ठिकाणी जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतलाय आमच्या पंचांनी. आमचे तिसरे पंच पाहणी करतील, कारण शरीरभेदी चेंडू आहे की नाही पाहिलं जाईल, कारण महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. कारण जो निश्चितच. संघ जिंकेल ना तो टॉप 4 मध्ये दाखल होईल या मॅच मध्ये. त्यामुळे हा सामना भरपूर महत्वाचा आहे कल्पेशजी. होय नक्कीच, कारण की बघा पंच देखील तितकेच दक्ष पद्धतीने काम करतात. या पंचांचं देखील तितकंच कौतुक आहे, कारण की प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने चांगली होईल याकडे देखील पंचांचं देखील फार लक्ष आहे. आणि त्यांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू बिमार आहे की नाही ते देखील तुम्ही पाहून घ्या, की काय आहे नेमकं, काय घडलंय, काय बिघडलंय. ही गोष्ट देखील आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, कारण की आपण मध्यरात्रीपर्यंत पोहोचले. सगळ्यांचा उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक याचं स्वागत आहे. जिग्नेश मात्र आणि संपूर्ण टीमचं हे आयोजन तुम्ही बघताय. आणि आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस देखील तितक्याच उत्साहाने पार पडतोय, हे देखील फार महत्वाचं आहे, हे विसरून चालणार नाही. व्हाईट बॉल, खरं तर हा नो बॉल नाही. या पंचाच्या माध्यमातून डिसिजन येतोय. एक्स्ट्रा धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 43 या आकड्यावरती. बघा जिथे संशय आला तिथे पंचांनी लगेच दर्शवलं की हा निश्चित रूपाने तुम्ही थर्ड अंपायर चेक केला गेला आणि व्हाईट बॉलचा इशारा झाला. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. पुढचा चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे. यावेळचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करेल का? निश्चित रूपाने षटकार, 6 धावा. जबरदस्त फटकेबाजी, अफलातून सुरुवात म्हणावी लागेल, कारण की निशांत मगासपासून आपण चर्चा करतोय की जी पहिल्या इनिंगची सुरुवात आहे ती निश्चित रूपाने आक्रमकतेने केली आणि तीच आक्रमकता कायम ठेवण्याचं काम निश्चित रूपाने या फलंदाजाने केले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अश्विन गोलंदाजीला संघाची धावसंख्येकडे नजर टाकली तर धावा झाल्यात 49 धावा, 49 रन्स ऑन द बोर्ड. अश्विन पुन्हा एकदा इजरात खानच्या विरोधात इथे देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. टीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला, चांगली फिल्डिंग आणि ते एकच धाव मिळते. इजरात खानचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे. 8 चेंडूचा सामना केलाय, 29 धावांवरती तो खेळतो या मॅच मध्ये. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येतात, त्याचे आयसेट चांगले झालेत. आणि इथे जर पाहिलं ना छोटासा जर पाहिलं तर इथे जर त्याच्याजवळ चेंडू टाकला गेला तरी देखील तो रिचेबल चेंडू असताना इथे मोठा फटका खेळतो या मॅच मध्ये. निशांत एक गोष्ट मात्र तू विसरलास, कारण की आतापर्यंत जर आपण लक्षात घेतलं तर सांघिकरित्या 50 धाव फलकावर लागल्यात. निश्चित रूपाने एक आव्हानात्मक धावसंख्या समोरच्या संघासाठी ठरू शकते. चांगली धावसंख्या उभारली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हो, यावेळेस दीपेन राठोडच्या बॅट मधून मोठा फटका लॉंग ऑफला आखिब आहे, मिस्टेक करणार नाही, त्याने टिपलाय झेल. फलंदाज दीपेन राठोड बॅक टू द पेव्हिलियन. आणि आता मात्र हादरा बसलाय. निश्चित रूपाने या स्पर्धेला चांगले पंच लावलेले आहेत. आपल्याला बघता आता सध्या स्थितीत आपण जर बघितलं तर पंचांची भूमिका बजावताना रुपेश मेहत्रे आणि विशाल नाईक आणि त्याचबरोबर आमचे जुचंद्र गावचे सुपुत्र ललित भोईर उर्फ बंड्या हे देखील चांगल्या पंचांची भूमिका बघायला मिळाले आपल्याला. आणि चांगली स्पर्धा आपल्याला इथे रंगताना दिसतंय. आणि या स्पर्धेचं आपण बघतोय की अश्विन याच्या षटकातील अजून एक चेंडू येण्याचे बाकी आहे. चला थोडीशी घाई जरूर करा. जर देखील मध्यरात्र झाली असली देखील तुम्हाला असं वाटत असेल की वेळ आपल्याकडे भरपूर आहे, मात्र लक्षात घ्या वेळेचं देखील नियोजन निश्चित रूपाने आखायला हवं आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला समोर जावं लागेल, कारण की प्रत्येकाला नियम हे सारखे आहेत. ही गोष्ट तुम्ही विसरू नका. याकडे पुन्हा एकदा आपण लक्ष देऊयात. अश्विन पुढचा चेंडू घेऊन
यावेळेस आक्रमकतेने फटका जरूर खेळा, चेंडू जातो सीमारेषा बार, षटकार 6 धावांसाठी. संघ मला मल्टी खोलात टाकला होता, खेळण्याचा प्रयत्न जरूर केला इजरार खानने, परंतु त्याच्या विरोधात हा आक्रमक थँक्यू.
लगेच सामन्याला सुरुवात करा. नवीन फलंदाज लगेच मैदानावरती दाखल करायचा आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. भरपूर जास्त वेळ आतापर्यंत झालेला आहे, त्यामुळे प्लीज जास्तीचा वेळ खर्च करू नका. लगेच सामन्याला सुरुवात करा. चला काही करा, अजूनही या षटकातील विकेट येते. 66 धावा, 67 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये स्पर्श 11 मीरा रोड या संघाच्या विरोधात. शेवटच्या चेंडूवरती तुम्ही पाहू शकता शरीराच्या चेंडूला स्पर्श केला आणि तदनंतर यष्टांचा वेध घेतला. विकेट मिळाली. धावा फलकावरती लागले आणि 67 धावांचं टार्गेट. आणि या दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईन होते तुषारजी सोनावणे.
चला चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला दोन आघाडीचे बॅटर पाठवायचे आहेत. स्पर्श 11 मीरा रोड या संघाला मी विनंती करतोय. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. रॉयल स्टार मीरा रोड संघाने धावसंख्या बनवली गेली ती म्हणजेच 66 आणि 67 धावांचं लक्ष्य स्पर्श 11 मीरा रोड संघाला कंप्लीट करायचे आहे. चला आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. स्पर्श 11 मीरा रोड आता मात्र बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. 4 ओव्हरची मॅच आणि त्याच असं पाहायला गेलं तर आघाडीचे जे बॅटर आहेत त्यांना जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. चला लाईट ऑन झाले पॉवर प्लेची म्हणजेच P1चं पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतील. पण चांगलं आयोजन आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व काही सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. उपमुख्यमंत्री चषक 2025 वेलकम जितू, आपलं देखील स्वागत. JPL एकदा का हंगामात आपल्याला पाहायला मिळेलच आणि जय श्रीराम टीम त्यामध्ये खेळताना दिसणार आहे आणि त्याच टीमचे ओनर या ठिकाणी दाखल झालेत. 67 धाव्यांचं लक्ष. मॅच इज ऑन, गेम इज ऑन आणि दोन्ही टीमला दिव्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती, बॉलर तयार ओव्हर दी विकेटने आपटून टाकण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलला स्विंग केलंय, पाठवले थेट सीमारेषी पार. मिळतील धावा 4. येतोय पहिल्याच बॉल वरती राकेशच्या विपक्षामध्ये चौकार. रिव्ह्यू पंचाच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. षटकार चला पाहूयात षटकार आहे की चौकार. आता मात्र हे पाहिलं जाईल. येस पंच चौकारच आहे. ऍक्शन मध्ये आपण पाहिले ऍक्शन रिप्ले मध्ये प्रिन्स पुवीच्या माध्यमातून आणि चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 धावा पहिल्याच बॉलवरती मिळतील फलंदाज सौरभला. खातं तर खोललेलं आहे सौरभने आणि आजच्या रात्रीत जर पाहिले तर सौरभचा चांगला खेळ आपण पाहिलेला आहे. ग्रेट स्टार्ट नेहमीच त्याने मिळून दिले आजच्या रात्रीमध्ये. पुन्हा एकदा जर पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका खेळला हवेत. फटका आहे मिस्टर मिक्सरूक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत टिपला जेल. मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का. ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन झालंय, विकेट गेले सौरभची. थँक्यू विजय. पाहणा कालचा दिवस फार चांगला राहिला. तो म्हणजेच टीम 94 धानिव संघासाठी ज्याप्रमाणे प्रत्येकाने चांगली टीम वर्क आपण पाहिलं गेलं कालच्या दिवसामध्ये. जय विश्वकर्मा, विश्वनाथ जाधव, विजय जाधव असतील, बॉलिंग युनिक खूप चांगला पाहायला मिळाला. आणि पहिल्या दिवसात टार्झन ऑफ टिंबिवली अर्थातच प्रतीक पाटील यांचा देखील आपण खेळ पाहिला गेला. जबरदस्त कामगिरी प्रतीकच्या माध्यमात राहिली गेली पहिल्या दिवसामध्ये. आणि आजच्या तिसऱ्या नजरेमध्ये कुठला संघ असेल जो थेट फायनलच्या दिवसामध्ये सेमी फायनल खेळण्यासाठी दाखल होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. दोन संघाच्या माध्यमातून मिरोड परिसरातील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात.
एका बाजूला स्पर्श 11 मिरावड संघ आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिले तर हर्षजी काझी यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. रॉयल स्टनर मीरा रोड संघ, दोन्ही एकाच परिसरातील संघ आहेत. दोघांचे डावपेच एकमेकांना माहीत असल्यास कारणास्तव जर पाहिलं तर ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत चुरशीची आपल्याला पाहायला मिळेल. उबेद खान मुन्ना चर्चा करत असताना राकेशची पहिल्या बॉलवरती चौकार गेला, राकेशवरती दबाव होता, परंतु त्यानंतर लगेच राकेशने मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवलेली आहे. ओव्हर दी विकेटने शॉर्ट बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय जुनेद. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून नेहमीच आपण या टीमच्या माध्यमातून पाहिलेला आहे आणि जुनेदकडे देखील भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि नेहमीच जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून मोठमोठे आपण फटके पाहिलेले आहेत. पाहूयात आज या मॅच मध्ये तशा प्रकारचे फटके पाहायला मिळतील का. फटकावर धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतायत 5च्या घरामध्ये. 3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झालेला आहे. आपण बघतायत पालघर जिल्ह्यातील अग्र नामांकित क्रीडा स्पर्धा अर्थात जर पाहिलं गेलं तर उपमुख्यमंत्री चषक 2025 आजची सलगची 3री रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती राकेश तयार, षटकातील पुढचा बॉल 5 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. चला भरपूर टाइम खर्च होतोय रॉयल स्टार मिरावड संघ. थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. श्रीकांत आहे त्या ठिकाणी पहिलाच बॉल फेस करत असताना जर पाहिलं गेलं तर सिंगल त्याच्या माध्यमातून कंप्लीट झालंय. या सिंगलच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या धावफटकावरती 6च्या घरामध्ये. ही मॅच जर जिंकायची असेल स्पर्श 11 मिरावड संघाला तर नो डाऊट अबाउट इट जुनेद आणि दुसऱ्या बाजूला या संघाचे एक विस्फोटक फलंदाज अर्थातच जर पाहिलं गेलं तर श्रीकांत शेट्टी अर्थातच जर पाहिलं तर अण्णा यांना मैदानाच्या आतमध्ये स्तब्ध राहावं लागेल. चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. 6 धावा फटकावरती लागल्यात. या पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर गलीमधून बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. पाऊंचे क्षेत्ररक्षक पुढे आलेत. एक धाव याही बॉलवरती कंप्लीट केली जाईल. जुनेद एका बाजूला सिंगल डबल घेतात, श्रीकांत देखील सिंगल डबल घेतात. संयमाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवतात, परंतु मोठे फटके कुठेतरी जर पाहिलं गेले तर येणं गरजेची गोष्ट आहे. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. धावा फटकावरती 7, 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाठलाग करत्या मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं गेलं तर धाव संख्येचा अर्थातच जर पाहिलं तर 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत 7 झाले म्हणजे 7 धावांचं लक्ष इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. या पुढचा बॉल वेग तर चांगला होता, परंतु दिशाहीन चेंडू या ठिकाणी पाहायला पडतो. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल पिचिंग केला गेला आणि यस त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर काय घडेल पाहूया. पंचाचा इशारा तर आलाय. हा वाईट बॉल आहे. एक एक्स्ट्राच्या माध्यमातून संघाची धावसंख्या ऍड केली जाईल आणि संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या पोहोचते धावफटकावरती ती म्हणजेच 8च्या घरामध्ये. 8 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. श्रीकांत यांना आपण स्ट्राईक एंडवरती पाहतात. शेवटचा अंतिम बॉल खेळण्यासाठी श्रीकांत तयार. श्रीकांतच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची अपेक्षा या मॅच मध्ये स्पर्श 11 मीरा रोड या संघाच्या माध्यमातून राहणार आहे. षटकातील शेवटचा बॉल, गोलंदाज तयार. अंतिम बॉल थोडासा धीम्या गतीने हाताळला गेला. अगदी कटरचा वापर या ठिकाणी केला गेला आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये डावपेच आखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये उभेत करतायत. उभेतने भावेशला सांगितलं होतं हिट मार, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारचा हिट मारला गेला नाही मैदानाच्या आतमध्ये. अशा रीतीने पहिल्या षटकाचा काही कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफटकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाठलाग करतो मैदानाच्या आतमध्ये स्पर्श 11 मीरा रोड संघ. शिवसेना या पक्षाच्या गुणगान करणारे संगीत आपण जरूर बघताय. ते एक अफलातून संगीत डीजे वादकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येकांची अफलातून मेहनत राहिली आहे. डीजे उराजचे प्रोप्रायटर हिमालजी पाटील, त्याचे डीजे ऑपरेटर देखील प्रत्येकांना मंत्रमुक्त करणारे हे संगीत आपल्यापर्यंत पोहोचवत असताना आपण जरूर बघतायत. षटक क्रमांक 2 म्हणजे अजिब यांना बघतायत. गेल्या मॅचचा मॅचचा हकदार, ज्याच्या षटकामध्ये 4 विकेट त्याने मिळवले गेले. कमीत कमी धावा त्याच्या षटकामध्ये खर्च झालेले आहेत. पाहूयात या महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याची कामगिरी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. महत्वाची मॅच आहे, क्वालिफायची मॅच आहे. जो जिंकेल थेट फायनलच्या दिवसामध्ये अर्थातच जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री चषकाच्या फायनल डे मध्ये सोमवारच्या दिवसात याच नागेश काका मैदानावरती दिसणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार अजीब. पहिलाच बॉल आक्रमण केल्या बॉल वरती क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला टिपलाय झेल. श्रीकांत शेट्टी चा संपलाय खेळ. विकेट डाऊन, फलंदाज बाद.
संघामधून 6 संघ पराभूत झाले आणि 2 संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना आपण बघतायत या मॅच मध्ये. एका बाजूला स्पर्श 11 मिरावड, दुसऱ्या बाजूला रॉयल स्टनर मिरावड संघाला आपण बघतायत. विकेट गेले मैदानाच्या आतमध्ये 9 या धावसंख्येवर दुसरा धक्का स्पर्श 11 मिरावड संघाला लागला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर राहुल. या फलंदाजाच्या नावावरती या जुचर नगरीमध्ये एक वेगळा विक्रम आपल्या जरूर पाहायला मिळते. तर ग्रेट मराठा ट्रॉफी मध्ये तो विक्रम जरूर आपण पाहिला गेला. पहिल्याच बॉलवरती अजिबने विकेट मिळवले. पुढचा बॉल हवेत खेळलाय. बॉल टायमिंग प्रॉपर झालाय. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फक्त बॉलला पाहत राहतील. बॉल निघून जाईल थेट सीमा पार. राहुल आले आणि राहुलने पहिल्याच बॉलवरती डीप विकेटला क्लिअर केलाय. उपमुख्यमंत्री चषक षटकार. चांगलं टायमिंग जोडले गेले ते म्हणजे राहुलच्या माध्यमातून षटकार ठोकलेला आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. 6 धावा मिळतील. 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचते. 15 धावा या धावफटकावरती लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल अजीब पुन्हा एकदा तयार. राहुल स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतात. या पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. इष्टरक्षक डाऊन दी बॉल जात आहे. तत्पूर्वीचा पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली या ठिकाणी, ती म्हणजेच राहुलच्या बॅटमधून. विथ द बॅट एक सिंगल कंप्लीट झालंय आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 16 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 विकेट्स आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये गेलेत. पहा ज्याप्रमाणे राहुलने बॅटिंग केले, षटकार ठोकल्या आल्या आल्या, तर तो आता मात्र जुनेदला देखील तेच करायचे. मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळायचे आहेत. कारण की लक्ष जर पाहिलं तर 67 जर मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात आलंय. प्रतिस्पर्धी संघ रॉयल स्टर्न मिरावड संघाने बॉल तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल स्ट्राईक बॅटर पार पडतात जुनेद. चला भरपूर टाइम वेळ खर्च होतोय. रॉयल स्टर्न मिरावड संघाला मी सूचना करतोय स्विच चीट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु जर पाहिलं गेलं तर पंचांचा इशारा आलाय. इट इज अ वाईट बॉल. पुन्हा एक जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या माध्यमातून संघाची धाव या ठिकाणी जाऊन पोहोचते. अर्थात जर पाहिलं गेलं तर 17 धावा या धावफटकावरती लागल्या गेलेत. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड जुडल्या गेलेत. युनिटला मोठे फटके खेळायचे त्या मॅच मध्ये. ही जर मॅच जिंकायची असेल स्पर्श 11 मिरावड संघाला. बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल लेफ्ट ओव्हर दी विकेटने चांगला बॉल आहे. अगदी रिस्ट्रिक्शन बीट झाले. पाहत असताना या बॉलवरती सिंगल आले. स्ट्राईक तर रोटेट होईल. स्ट्राईक वरती राहुल येतील. 22चा इशारा पंचाच्या माध्यमातून येताना दिसतोय. पुन्हा एकदा 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 18 झाले. 1.4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झालाय. शेवटचे 2 चेंडू इथून देखील दुसऱ्या षटकातील शिल्लक असतील. लक्ष थोडंसं मोठं आहे. जर मोठे फटके येतील तर या धावांचा पाठलाग केला जाईल, अन्यथा नाही. पुन्हा एकदा बॉल तयार. षटकातील 5वा बॉल घेऊन स्ट्राईक वरती बॅटर मिस्टर राहुल यांना आपण पाहत आहेत. ऑन साइडला बॉलला वळवले गेले. बॉटमॅनचा पूर्वी वापर केला. डीप विकेटचे क्षेत्ररक्षक यश जाधव बॉल मागे येत आहेत. अगदी फेकी होईल. एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. प्रतिस्पर्धी संघ अर्थात रॉयल स्टर्न मिरावड संघ ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, स्पर्श 11 मिरावड संघाचे जे काही फलंदाज येत आहेत त्यांना जखून ठेवण्याचं काम करते मैदानाच्या आत. जरूर या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्यानंतर जर पाहिले गेले तर जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना अजीब यांना आपण पाहतायत. शेवटचा अंतिम बॉल या दुसऱ्या षटकातील धावसंख्या फटकावरती 19 झालेली आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हो, यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील त्या ठिकाणी झाली गेली आणि यस बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा आणि मैदानाच्या आतमध्ये 3रा धक्का लागला जातोय. धावसंख्या जर पाहिले गेली तर 19 असताना विकेट जुनेद इज आउट.
या स्पर्धेचं आपण टायटल सॉन्ग ऐकलं. जिग्नेश दादा म्हात्रे यांच्यावरती आधारित असणार हे संगीत आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती लागल्या गेल्यात 19. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67चं लक्ष आहे. आणि आता मात्र 12 बॉल मध्ये 19 तुम्ही केलेत. येणारे 12 बॉल आणि 48 धावा या मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत. राहुल आणि शाबाद हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 12 बॉल 48 आणि षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात होईल आणि दानिश या ठिकाणी तयार झालेत. सेकंड होते बॅटर पाहायला मिळते राहुल. आतापर्यंत 8 धावांचे योगदान राहुलच्या बॅटमधून 3 बॉल मध्ये आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा बॉलर दानिश तयार. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने वेग तर चांगला होता परंतु नियंत्रण नाही राहिला बॉलवरती. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. 1 धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 20 धावा या लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा दानिश तयार. षटकातील पहिला बॉल घेऊन फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल आहे. अगदी जर पाहिलं तर व्हाईट यॉर्कर हात आणण्याचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती एकच धाव कंप्लीट केली जाईल. पण राहुलला आणि दुसऱ्या बाजूला शाबादला इथून काय करायचं आहे, प्रत्येक बॉल चौकार षटकार गेला पाहिजे याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये त्यांना बॅटिंग करायची. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर वेगाने धावा बनवायच्या आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये. धावसंख्या फटकावरती 21 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. इथून देखील 11 चेंडू आणि 46 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहणार आहे. 11 बॉल 46. शाबाद स्ट्राईक. इथे जबरदस्त चेंडू होता परंतु अपील देखील तेवढी स्ट्रॉंग झाली होती. कदाचित जर पाहिलं गेलं तर लेग स्टिकच्या बाहेर निघणारा बॉल होता हेच पंचाने पाहिले गेलं. आणि आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका ही फार महत्वाची राहिली गेली. विरलजी नायर सर असतील, रुपेश सरना आपण बघताय जरूर, ललितजी भोईर, बंडे सरना आपण बघताय जरूर, विशालजी नाईक सरना आपण जरूर बघतायत. प्रत्येकांची चांगली पंचाची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून राहिली गेली. फुलटस बॉल आहे. ऑन साइडला मनगटाचा वापर केलाय परंतु टायमिंग नाही जोडू शकले आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये शाबादची विकेट जाईल. फलंदाज बाद. आहे सिक्कीम बॉयची ती स्पर्धा आपण जरूर पाहिली गेली. सॉरी, संकेत इलेव्हनची ती स्पर्धा होती. आणि दुसऱ्या बाजूला अजिंक्य स्पोर्टच्या मैदानावरती अजिंक्यची स्पर्धा चालू होती. त्यामुळे जर पाहिलं गेलं तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीम मध्ये जर पाहिलं तर अगदी जर पाहिलं तर त्यांच्या संघाने भरवली ती स्पर्धा. त्यामध्ये बेस्ट बॅटरचा किताब घेतला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर सिरीजचा किताब देखील घेतला गेला. एकाच दिवशी 2 विक्रम आकिबच्या नावावरती राहिले गेले आणि हेच विक्रम या ठिकाणी आपण मैदानाच्या जरूर बघतात. तलवार 11 मीरा रोड या संघाच्या माध्यमातून आकिब खेळत होते. यापूर्वी आपण नेहमीच त्यांना पाहिलं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. संघाच्या धावसंख्येत आपण जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 धावा. ऑन साइडला ओव्हर पिच बॉल आक्रमण केल्या बॉलवरती आसिफ नाराज झाले. फटक्यावरती लॉगॉनला टिपला जेल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. स्पर्श 11 मीरा रोड या संघाला. मॅच थोडीशी एक अवघड परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलेली आहे. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 22 धावा फटकावरती लागलेल्या आहेत.
5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्पर्श 11 मिरोड संघाला आपण बघताय. तर यंदा नवीन नावाने खेळताना दिसतात. नेहमीच फ्रेंड्स 11 मिरोड संघाने अब्बास 11 मिरोड या नावाने खेळत असताना दिसतात, परंतु यंदा संघामध्ये स्पर्श 11 मिरोड या नावाने खेळताना दिसतात. बाउन्सरचा वापर या ठिकाणी केलाय. तिख्खा बाउन्सर होता. अगदी जर पाहिजे सरप्राईज केले या बॉलने. आणि प्रत्येक गोलंदाजीची खासियत असते, एखादा तरी बाउन्सर आपल्या षटकामध्ये यावा. आणि अगदी जर पाहिले तर दानीच्या या षटक क्रमांक 3 मध्ये हा पहिला बाउन्सर 5व्या बॉलवरती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. जबरदस्त चेंडू राईस झाडला पडल्यानंतर अनअपेक्षित उसळी प्राप्त झाली या बॉलवरती आणि त्याच कारणास्तव पाहिले तर डॉट बॉलची सांगता होते. या पुढचा बॉल अगदी जर पाहिले तर हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल आणि पाहत असताना या बॉलवरती सिंगल मध्ये डबलचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 67 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल करायचे आहेत. 43 धावा 6 बॉल आणि 43 धावांचं लक्ष्य स्पर्श 11 मीरा रोड या संघाला. तर 8 संघ पाहायला मिळतील. भरत स्मृती मालजीपाडा त्यांच्या विपक्षात प्रवेश 11 वडगर. दुसरा मॅच असेल प्रनिश 11 वागलपाडा आणि त्यांच्या विपक्षात जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई. तिसरा मॅच असेल NCA जुचंद्र त्यांच्या विपक्षात मुपास वैसई फाटा. आणि चौथा मॅच असेल आई गावदेवी सातवली आणि त्यांच्या विपक्षात 7 पाटी या संघाला आपण बघणार आहात. तर उद्या दिवसात ठीक 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. भरत स्मृती मालजीपाडा आणि प्रवेश 11 वडगर संघाला विनंती करतोय. त्यानंतर जर पाहिलं तर 6:30 रिपोर्टिंग करायचे प्रवेश 11 वागलपाडा आणि जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई. उद्याच्या दिवसात कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला लवकर मॅचेस सुरू करायचे आहेत. बॉलर यश जाधव. पहिलाच बॉल बेल्स डाऊन विकेट होईल. फलंदाज बाद. आपण जरूर त्यांना पाहतायत. यशने पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी मिळवलेली आहे. तिसरा संघ कुठला ठरेल तो म्हणजेच या स्पर्धेतील फायनल डे मध्ये खेळत असताना देखील पाहणं महत्वाचं राहील. याचा पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. हवेत खेळल्या बॉल मिस्टॅमिंग यश जाधव धावतायत आणि पाहता क्षणाला यशने टिपलाय झेल. यशच्या खात्यामध्ये जाईल विकेट. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स प्राप्त केलेले आहेत यशने. जी मुलं ट्रॉफी आपण पाहिली गेली तर जरूर जिंकलेली रॉयल स्टार मिरावड संघाने. आणि त्या स्पर्धेमध्ये बालिकावीर चाकदार अमीर दाफेदार यांना आपण पाहिला गेला. ज्यावेळेला तुम्ही मोठ्या स्पर्धा खेळतात तेवढा मोठा अनुभव तुमच्याकडे राहतो. अब्बास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 4 बॉलमध्ये 43 धावांचे समीकरण. या पुढचा बॉल हवेत खेळलाय. मिस्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट कीपर आणि सलगच्या 3 बॉलवरती 3 विकेट प्राप्त केल्या आहेत यशने.
थँक यू डीजे. मॅचचं समीकरण अवघड झालंय. 3 बॉल करायचे आहेत, 43 धावा. 3 चेंडूमध्ये 43 धावा लक्ष आहे. आता मात्र आसिफ 9व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल खेळत असताना चांगला ड्राईव्ह पाहायला पडतो. क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि बॉल एक टप्पा घेऊन 2 टप्पा आणि तिसऱ्या टप्प्याला सीमा पार पडतील धावा 4. ऑफ जुचेंद्र म्हणून नेहमी नो डाऊट अबाउट इट. रविदादा पाटील यांना आपण बघतायत. जवळपास जर पाहिले तर भरपूर वर्ष ज्याने मोठमोठ्या संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळल्या गेल्या. बंडा बॉईज या खुल्या गटातून मोठमोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने क्रिकेट खेळलं गेलं आणि खरोखरच जर पाहिलं गेलं तर नेहमीच त्यांच्या आठवणी राहतील. एक्स्ट्रा कव्हरला सर्वात आवडत्या फटका त्याचा नेहमीच राहतो आणि मोठमोठ्या अगदी जर पाहिलं तर स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा देखील हकदार राहिलेले असे तुम्हाला प्रत्येकाची आवडते रविदादा पाटील. धीम्यागतीचा बॉल होता. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर फटका चांगला खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत. इथून देखील जर पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला धीरज असतील. शेवटचा अंतिम बॉल 28 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धावांचा पाठलाग होता. आता एक बॉल मध्ये करायचे आहेत 38 धावा. एक बॉल आणि भरपूर धावांची आवश्यकता आहे. बरोबर तयार. शेवटचा बॉल आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला आणि बॉल थेट प्लीज डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक बॉल आणण्यासाठी प्लीज विनंती करतोय. जे क्षेत्ररक्षक आहेत